7th Standard English, Unit 1.6, In a Class of Their Own, त्यांच्यासारखे उत्कृष्ट तेज, Part 2, पेज नंबर 30 to 32. विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण पार्ट 1 पाहिलेला आहे. त्यामध्ये आपण शेवटी पाहिलं होतं की शाळा सुटल्यानंतर मुले चर्चा करत असतात. तर यामध्ये आता पेज नंबर 30वर पार्ट 2 पहा. टेक्स्टबुक उघडे ठेवा म्हणजे तुम्हाला झालेला भाग लक्षात येईल. पहा या ठिकाणी, बट दिस इज रिअली टू सॅड सेड आकाश. वी मस्ट मेक हर प्राऊड ऑफ अस. म्हणजेच या ठिकाणी आकाश काय म्हणतो पहा, परंतु हे फारच वाईट आहे. आपण त्यांना आपल्याबद्दल अभिमान वाटेल असं काहीतरी केलं पाहिजे. मुलांना परीक्षेमध्ये कमी गुण मिळालेले असतात आणि देसाई मॅम खूप दुःखी झालेले असतात. हे मुलांना त्यांच्या डोळ्यातून दिसतं. त्यामुळे आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे यासाठी ते चर्चा करत असतात. बट हाऊ, व्हॉट कॅन वी डू, आस्क्ड सुनील. शी वोंट बी हॅपी unless we all do well. Do you think that's possible? आता यानंतर सुनील काय म्हणतो पहा, परंतु कसे, आपण काय करू शकतो. आपण सर्वांनी चांगले केल्याशिवाय त्या खुश होणार नाहीत. तुला हे शक्य आहे असे वाटते का, असे सुनील म्हणतो. अँड देन सडनली इट क्लिक्ड. आणि नंतर मला ते अचानक सुचले. यस, आय सेड. व्हाय नॉट? वी विल मेक इट पॉसिबल. इफ वी ऑल वर्क टुगेदर वी कॅन डू इट. म्हणजेच काय, होय, मी म्हणाले, का नाही, आपण ते शक्य करून दाखवू. आपण जर सर्वांनी एकजुटीने काम केलं तर आपण ते करू शकू. राईट, सेड आकाश. लेट्स डू इट. मग आकाश काय म्हणतो, बरोबर आहे आणि आपण ते करूयात. सो द नेक्स्ट डे वी, म्हणजेच दी होल क्लास, सॅट टुगेदर टू डिस्कस द प्लॅन ऑफ ॲक्शन. म्हणून काय होतं, दुसऱ्या दिवशी संपूर्ण वर्ग कृती योजनेविषयी चर्चा करायला एकत्रित बसतात. प्लॅन ऑफ ॲक्शन म्हणजेच कृती योजना. We all agreed that those who get good marks should help others. म्हणजे काय पहा या ठिकाणी, ज्यांना चांगले गुण मिळालेले असतात ते सर्वांना मदत करतील. यावर सर्वजण म्हणजे एकमत देतात. That is all very well, said नियती. She is the maths genius in our class. I have tried to help before, but no one is interested. They didn't want me to help them. मग नियती काय म्हणते, हे सर्व फारच छान आहे. ती आमच्या वर्गातील गणिताची पंडित आहे. म्हणजेच गणित विषय तिचा चांगला आहे. मी यापूर्वीही हे करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु कोणालाही आवड नाही. त्यांना मी मदत करावी असे त्यांना वाटत नाही. परहॅप्स यू आर टू बॉसी, सजेस्टेड सोली. मग यावर सोली काय म्हणते सांगा, की कदाचित तू जास्तच हुकूमत गाजवणारी म्हणजे दादागिरी करणारी असावीस, म्हणूनच कुणाला ते मान्य झाले नाही. वी हॅव बेटर थिंग्स टू डू आफ्टर स्कूल. हू वॉन्ट टू सीट अँड डू मॅथ्स, सेड निलेश. यू कॅन हेल्प बाय गिविंग अस दी आन्सर्स. म्हणजे आम्हाला शाळा सुटल्यानंतर बऱ्याच चांगल्या गोष्टी करायच्या असतात. कोणाला अधिक वेळ बसून गणित करायला आवडेल, निलेश म्हणतो. आम्हाला उत्तरे देऊन तू मदत करू शकतेस. सी व्हॉट आय मीन, सेड नियती.
अँड दे आर बोथ वे बिहाइंड द क्लास इन मॅथ्स. मला काय करायचे म्हणजे म्हणायचे आहे ते लक्षात घ्या, नियती म्हणाली. आणि तुम्ही दोघेही गणितामध्ये वर्गात खूप मागे आहात. धिस विल नॉट डू, सेड आकाश. डू यू थिंक देसाई मॅडम विल बी प्राऊड ऑफ अ क्लास ऑफ कॉपीकॅट्स? यू मस्ट स्टडी टिल यू अंडरस्टँड युअर मॅथ्स वेल. इट्स अ रूल अँड यू हॅव टू फॉलो इट. यावर आकाश काय म्हणतो पहा, हे चालणार नाही. देसाई मॅडमला नक्कल करणाऱ्या वर्गाचा अभिमान वाटेल असे तुम्हाला वाटते का? आता नक्कल करणे म्हणजे काय, तर दुसऱ्याचे पाहून लिहिणे. तुम्हाला तुमचे गणित चांगले समजेपर्यंत तुम्ही अभ्यास केला पाहिजे. तो नियम आहे आणि तुम्ही तो पाळला पाहिजे. अँड व्हॉट इफ दे डोंट? अँड देअर आर मेनी लाईक देम, सेड नियती. मग नियती काय म्हणते पहा, आणि त्यांनी तो नियम पाळला नाही तर काय, आणि त्यांच्यासारखे पुष्कळ जण आहेत. आय हॅव ॲन आयडिया, सेड सोली. यावर सोली काय म्हणते सांगा, माझ्याकडे एक कल्पना आहे. लेट सम ऑफ द स्टुडंट्स वर्क ॲज अवर सर्च लाईट्स. दे विल व्हिजिट अस ॲट होम, टॉक टू अस एव्हरी डे टू सी दॅट वी स्टडी. म्हणजे सोलीकडे कोणती कल्पना असते पहा, आपल्यापैकी काही विद्यार्थ्यांना आपले शोधदीपक म्हणजे सर्च लाईट म्हणून काम करू द्यावे. ते आपल्याला घरी येऊन भेटतील. आपण अभ्यास करतो हे पाहण्याकरिता दर दिवशी आपल्याशी बोलतील. यानंतर नेक्स्ट पेज 31वर पहा. अँड व्हॉट इफ वी हॅव डिफिकल्टीज, आस्क्ड निलेश. मग यावर निलेश काय विचारतो, आणि आम्हाला अडचणी आल्या तर? लेटस आल्सो हॅव स्टडी गार्ड्स लाईक नियती हू विल हेल्प अस आउट ऑफ आवर डिफिकल्टीज. आपण नियतीसारखे अभ्यासरक्षकसुद्धा ठेवूया, ते आपल्या अडचणी सोडवण्यास मदत करतील. दॅट्स अ ग्रेट आयडिया, सेड सुनील. लेट्स हॅव स्टडी गार्ड्स फॉर एव्हरी सब्जेक्ट. मग यावर सुनील म्हणतो, ही फारच चांगली कल्पना आहे. आपण प्रत्येक विषयाकरता स्टडी गार्ड म्हणजेच अभ्यासरक्षक ठेवूयात. इट डिडंट टेक व्हेरी लाँग टू आयडेंटिफाय द SLs अँड SGs. तर या ठिकाणी पहा, SL म्हणजे आणि SG म्हणजे काय. SL म्हणजे शोधदीपक आणि SG म्हणजे अभ्यासरक्षक, स्टडी गार्ड. वी पुट द POA इन मोशन इमिडिएटली. म्हणजे काय सांगा, POA म्हणजे प्लॅन ऑफ ॲक्शन, कृती योजना. तर आपण सर्वजण ताबडतोब या कृती योजनेला चालना दिली म्हणजे सुरू केले. वी डीड धिस विदाऊट लेटिंग एनी ऑफ द टीचर्स इन द सिक्रेट. आम्ही आमच्या शिक्षकांना या गुपितात सामील न करता हे केले. म्हणजे काय, तर मुलांनी त्यांच्या शिक्षकाला याविषयी अजिबातही सांगितले नाही. वी वॉन्टेड टू गिव्ह मिसेस देसाई अ सरप्राईज. म्हणजेच मुलांना या ठिकाणी मिसेस देसाईंना आश्चर्यचकित करायचे होते. बट शी इज रिअली टू गुड. परंतु त्या खरोखरीच खूप हुशार आहेत. शी स्पॉटेड द चेंज विदिन अ वीक. म्हणजेच काय, आपण काही जरी केले तरी एका आठवड्यामध्ये त्यांना तो बदल दिसेल. समथिंग इज ॲट वर्क इन धिस क्लास, आय एम शुअर, शी सेड. म्हणजे या ठिकाणी मिसेस देसाई काय म्हणतात पहा, मला खात्री आहे की या वर्गातील मुले
काही विशेष कामामध्ये मग्न आहेत. नो वन इज एव्हर अब्सेंट. कुणीही गैरहजर राहत नाही. एव्हरी वन पेज अटेन्शन ड्युरिंग लेसन्स. म्हणजेच प्रत्येकजण पाठ चालू असताना काळजीपूर्वक लक्ष देतो. अँड आय सी अ डिफरंट लुक इन युअर आईज. समथिंग हॅज हॅपन्ड. म्हणजे या ठिकाणी मिसेस देसाईंना लक्षात येते की वर्गामध्ये काहीतरी चालू आहे. त्या काय म्हणतात, मला तुमच्या डोळ्यात एक वेगळा भाव दिसत आहे. काहीतरी नक्कीच घडलेले आहे. सो देन वी हॅड टू टेल हर. म्हणूनच यानंतर आम्हाला म्हणजेच वर्गातील मुलांना त्यांना सांगावे लागले. शी वॉज रिअली इम्प्रेस्ड. आणि यामुळे त्या खरोखरीच प्रभावित झाल्या. यू पीपल आर रिअली अमेझिंग. व्हॉट वंडरफुल आयडियाज. सच डिटर्मिनेशन. देअर्स नो अदर क्लास लाईक युअर्स. पहा या ठिकाणी मुलांचा हा प्रयत्न पाहून देसाई मॅमला खूप आनंद होतो. त्या काय म्हणतात, तुम्ही खरोखरच अद्भुत आहात. किती सुंदर कल्पना. असा निर्धार, जिद्द तुमच्यासारखा दुसरा कोणताच वर्ग नाही. वी फेल्ट सो हॅपी. वी वेअर ऑन क्लाउड 9. पहा या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, क्लाउड 9 म्हणजे परमोच्च आनंदामध्ये. आम्हाला खूप आनंद झाला. अगदी परमोच्च आनंदात असल्यासारखे वाटले. एव्हरी वन ऑफ अस बिगॅन टू ट्राय हार्ड ऑनेस्टली. म्हणजे आमच्यापैकी प्रत्येकाने जोरदार प्रयत्न करायला सुरुवात केली. अँड यू विल नॉट बिलीव्ह धिस बट वी वेअर ॲक्च्युअली ऑल क्वाईट ईगर टू टेक द सेकंड टेस्ट अँड गेट द रिझल्ट. पहा या ठिकाणी तुमचा यावर विश्वास बसणार नाही, परंतु खरे पाहता आम्ही सर्व दुसऱ्या चाचणी परीक्षा देण्यासाठी आणि निकाल पाहण्यासाठी अतिशय उत्सुक होतो. धिस टाईम व्हेन मिसेस देसाई वॉकड इन विथ द रिपोर्ट कार्ड्स शी वॉज ऑल स्माइल्स. शी कॉंग्रॅच्युलेटेड ईच वन ऑफ अस पर्सनली. पहा, जेव्हा दुसरी चाचणी झाली या वेळेला जेव्हा देसाई मॅम वर्गामध्ये प्रगतीपत्रक घेऊन आल्या तेव्हा त्या खूप आनंदात होत्या. त्यांनी आमच्यापैकी प्रत्येकाचे व्यक्तिशः अभिनंदन केले. हाऊएव्हर देअर इज वन लास्ट थिंग विच आय मस्ट टेल. काही असो, शेवटची एक गोष्ट अशी आहे जी मी तुम्हाला सांगितलीच पाहिजे. यानंतर पेज नंबर 32 पहा. दॅट वी वुड all dear class teacher many of went us to her and hugged her do well. परंतु मिसेस देसाई रागावल्या नाही. there were तर स्टील त्या प्रिय लाडक्या वर्ग शिक्षिका होत्या त्यांच्या मार्क्स. तर त्या नैनाजवळ गेल्या आणि त्यांनी तिला सो घेतले. वी ऑल बिगॅन टू फील यू हॅवंट लेट एनीवन डाऊन हू हॅड गॉट सांगा रेड मार्क. नाही नैना, इन हर कोणाचाही अपेक्षाभंग केलेला नाहीस. तर पहा ठिकाणी काय झालं, आम्ही सर्वजण प्रगती पुस्तकाकडे पाहू अशी आम्ही अपेक्षा केली होती. यू हॅड गॉट. आमच्यापैकी बऱ्याच जणांनी चांगले यशही मिळवलेले होते सायन्स. परंतु खेदाची टाइम म्हणजे दुःखाची गोष्ट काय होती तर पहा ठिकाणी काही जणांना वेळी तुला विज्ञानामध्ये कमी गुण मिळाले होते. 50 पैकी फक्त काही जण नापास सुद्धा झाले होते. आणि या वेळेला ते 16 आहेत. सर्वजण नाव उमेद झाल्यासारखे त्यांना वाटू लागले. म्हणजे आपण म्हणजे काय ठिकाणी प्रगती असे त्यांना वाटू लागले. चांगली मोठी प्रगती आहे. हिला तर तिच्या प्रगतीपत्रकामध्ये मिळालेली इन द राईट लाल रेन सहन झाली नाही. यू विल मी सगळ्या वर्गाचा अपेक्षाभंग केला आहे की तू असं म्हण योग्य दिशेने सुरुवात द्यायला चालू करते पहा. आणि मला खात्री आहे आय हॅव लेट द होल क्लास डाऊन अशाच प्रकारे चालू ठेवशील. आय एम प्राऊड सॉफ्ड म्हणजेच काय हुंदके म्हणजे मला तुझा अभिमान. तर नैनाला हुंदके येतात ईच वन ऑफ यू. तर तिने सगळ्या वर्गाचा अपेक्षाभंग केलेला अभिमान आहे. कॅन यू गेस व्हॉट हॅपन्ड इन द नेक्स्ट टेस्ट.
यानंतरच्या परीक्षेत काय घडले याचा तुम्ही अंदाज करू शकता का? पाहिलंत ना विद्यार्थी मित्रांनो, किती सुंदर पाठ आहे पहा. प्रत्येकानेच या पाठातून काहीतरी बोध घेतला पाहिजे. आपणही काहीतरी या पाठातून शिकलं पाहिजे. जसे या वर्गातील विद्यार्थी जिद्दी, प्रयत्नशील होते, त्याप्रमाणे आपणही झालं पाहिजे. तर या पाठामध्ये सुरुवातीला विद्यार्थी हे परीक्षेमध्ये कमी गुण घेत असत. काही जण नापाससुद्धा होत असत पहा. परंतु जेव्हापासून त्यांना मिसेस देसाई मॅडम आवडू लागल्या, तेव्हा त्यांना आपल्या वर्गाचा अभिमान वाटावा यासाठी वर्गातील मुलांनी खूप चांगला प्रयत्न केला पहा. जे विद्यार्थी ज्या विषयामध्ये चांगले होते त्यांनी वर्गातील इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या घरी जाऊन त्यांचा अभ्यास पाहिला. शोधदीपक, सर्चलाईट, त्यानंतर प्लॅन ऑफ ॲक्शन म्हणजेच कृती योजना, स्टडी गार्ड्स, अभ्यासरक्षक यासारख्या वेगवेगळ्या प्रयत्नातून त्यांनी दुसऱ्या चाचणीमध्ये चांगले गुण मिळवले आणि यामुळे मिसेस देसाई मॅडमना त्यांच्या वर्गाचा अभिमान वाटू लागला. त्यांना खूप आनंद झाला. त्यांच्यातील एकीमुळेच त्यांनी हे काम केले. विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही गोष्ट अशक्य नाही पहा. आपण जर ठरवलं, दररोज नियमित अभ्यास केला, त्याचप्रमाणे आपल्या ज्या अभ्यासातील अडचणी आहेत त्या आपल्या शिक्षकांना किंवा आपल्या मित्रमैत्रिणीकडून समजून घेतल्या तर आपल्यालासुद्धा अवघड जाणार नाही. या वर्गातील विद्यार्थ्यांनी ज्याप्रमाणे प्रयत्न करून मिसेस देसाई मॅमना आश्चर्यचकित केले, त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा तुमच्या वर्गामध्ये असं काहीतरी करा की ज्यामुळे तुमचे वर्गशिक्षक तुमच्यावर खुश होतील आणि त्यांना तुमचा अभिमान वाटेल. तर हा जो पार्ट सेकंड आहे तो तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकातून परत एकदा वाचा आणि पुढे काही कठीण शब्दांचे अर्थ दिलेले आहेत ते शब्द वाचा आणि वहीमध्ये लिहून घ्या.